हेराफेरी सारखा चित्रपट लोकांना तोंडपाठ आहे. खास करून 25 दिन में पैसा डबल हा डायलॉग. यामध्ये परेश रावल, अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी यांचे पैसे कसे चिटफंड मध्ये अडकतात हे आपण चित्रपटात पाहिलं आहे. मात्र मुंबईत गुंतवणूकदारांना भरघोस परतावा देण्याचं आमिष देऊन शेकडो लोकांची कोट्यवधी रुपयांची लूट करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत उघडकीस आला. या प्रकरणी दादर शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याच कंपनीच्या अशा आकर्षक परताव्याला भुलून खार पश्चिम येथे राहणाऱ्या प्रदीप कुमार मामराज वैश्य या 31 वर्षीय भाजी विक्रेत्याने तब्बल 13,48,15,092 रुपये या कंपनीत गुंतवले आहेत. तुम्ही बँकेत पैसे ठेवतात तेव्हा तुम्हाला आणखी 4 लोक आणा मग तुम्हाला पैसे जास्त देतो असं सांगतात का? नाही ना. बाजारात गुंतवणुकीच्या अनेक योजना अस्तित्वात आहेत. मात्र त्यातल्या कोणत्या योजना खऱ्या आणि कोणत्या फसव्या हे आपण कसं ओळखणार? हा प्रश्न लोकांसमोर आहे. वॉरेन बुफे यांचं एक वाक्य आहे, झटपट श्रीमंत होण्याचा मार्ग अजून बनलेला नाही. त्यामुळे तुम्हाला कोणी तसं आमिष दाखवत असेल तर त्याला ताबडतोब नाही म्हणा. साधी गोष्ट आहे, वर्षानुवर्षे अस्तित्वात असणाऱ्या बँकांना जर तुम्हाला ठराविक दरानेच व्याज देणं जमतंय वा परवडतंय तर मग आत्ताच आलेल्या कुण्या माणसाला किंवा कुण्या कंपनीला इतकं रिटर्न्स देणं कसं शक्य होत असेल? ही शंका तुमच्या डोक्यात यायलाच हवी. अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी माईक टेस्टिंग मराठीला नक्की फॉलो करा.